तर मी आज लवकर उठून बसलो होतो कारण आज जायचं आहे आम्हाला प्रॅक्टिकलला. तसं मी रोजच लवकर उठत असतो. अच्छा. तर सगळ्यांचं झाल्यावर आम्ही लिफ्टमधून खाली गेलो आणि जाता जाता म्हणलं काहीतरी खाऊन घ्यावं कारण परत दिवसभर काय खायला सवड होती नाही होती. मग आम्ही निघालो आमच्या कॉलेजकडं आणि आज आहे आमचं CPCAचं प्रॅक्टिकल. तर ही विषय असतो अख्खा कोडिंगचा आणि आम्ही आहे आता सिव्हिलचं स्टुडंट. तर मला हे समजत नाही की सिव्हिलच्या पोरांना कोडिंग शिकवून काय त्यांना कोडिंगचे बिताडं बांधायला लावायचे ते का काय माहिती. आणि त्यातल्या त्यात जर असलं फंटर ग्रुपमध्ये असल्यावर तर विषयच हार्ड. भाऊला कोडिंग मधले ABCD पासून XYZ पर्यंत सगळंच येतं. भाऊला म्हणलं भाऊ तू सिव्हिलला आला कशाला होता, तर ते म्हणला चिठ्ठ्या टाकल्या होत्या आणि त्या चिठ्ठ्यात सिव्हिल निघलं म्हणून सिव्हिलला ऍडमिशन घेतलं. भाऊ म्हणलं लेजंड आहे भावा तू. आणि परत प्रॅक्टिकल चालू असताना तो ग्रुपवरती मेसेज आला की आज आहे आमचं BE प्रोजेक्टचं टायटल प्रेझेंटेशन आणि ते पण इंग्लिशमध्ये. अशी फाटली ना ती मेसेज बघून राहू. आमचं इथं मराठीत बोलायचं वांद आहे तर आता इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन द्यायचं आहे. मग काय सगळेच गडी कॉमामध्ये. सगळ्यांची प्रिपेरेशन चालू की कोण कोणता पॉईंट बोलणार कोण कोणता पॉईंट बोलणार. मग सगळी प्रिपेरेशन झाल्यावर मग आम्ही सगळे परत कॉलेजला निघालो. प्रेझेंटेशनच्या 5 मिनिटं आधी सगळीकडे असे डिप्रेशनमध्ये होते ना सगळ्यात जास्त तर होयो. तर तसंच रडत खडत प्रेझेंटेशन दिले आणि आता म्हणलं काहीतरी खावं कारण डोक्याचा तर बसा झालाच आहे. आता पोटाचा पण नको व्हायला. मग तिथला वडापाव खाल्ला आणि निघालो आम्ही परत रूमकडे. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. बाय बाय.